हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, BCom फर्स्ट सेमिस्टर 1. युनिट नंबर 1मध्ये आपण पाहतोय की विम्याची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. यामध्ये काय पाहणार आहोत की विम्याची मूलतत्वे कोणती आहेत, त्याचे प्रकार किती आहेत, त्या प्रकारांमध्ये उपप्रकार कोणते दिलेले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण विम्याची मूलतत्वे म्हणजे काय याचा अर्थ अभ्यासूया. एखादे कार्य, कृती किंवा उपक्रम करण्याच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शक ठरणारे सर्वसामान्य विधान, तथ्य किंवा नियम म्हणजे काय तर मूलतत्व होय. म्हणजे एखादं कार्य आपल्याला पूर्ण करावयाचं आहे किंवा एखादा उपक्रम असेल तो आपल्याला पूर्ण करावयाचा आहे, त्याच्यासाठी काहीतरी अगोदरच आपण नियोजन करत असताना किंवा शासकीय नियमानुसार काहीतरी तत्व किंवा नियम आकारलेला आहे किंवा एखादं विधान ठरवलेलं आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, मूलतत्व असं म्हटलं जातं. म्हणजे तो एक नियम आहे, त्याचं पालन करूनच आपण तो उपक्रम पूर्ण करू शकतो किंवा ती कृती पूर्ण करू शकतो, त्याला काय म्हटलेलं आहे, मूलतत्व असं म्हणतात. विमा व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता आता एखादी विम्याची कार्ये योग्य पद्धतीने आणि परिणामकपणे आपल्याला पार पाडण्यासाठी काय करावं लागतं तर त्या तत्वांचं पालन करावं लागतं. म्हणजे त्या व्यवसायामध्ये व्यवस्थापन असेल, सेवक वर्ग असेल, यांनी कसे वागावे किंवा त्यांची जी कामे आहेत ती कशा पद्धतीने करावी यासाठी काही मार्गदर्शक ठरणारे नियम याच्यामध्ये ठरवलेले असतात, त्यालाच काय म्हटले जाते, विम्याची तत्वे असे म्हटले जाते. म्हणजे विमा व्यवसायातील नियम, विधाने ही काय आहेत, त्या विम्याची तत्वे आहेत. त्यांचं पालन करूनच आपण विमा ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकतो. आता या मूलतत्वांचं महत्त्व कशासाठी आहे तर जो विम्याचा व्यवसाय चालू आहे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन म्हणून ही विम्याची तत्वे उपयोगी ठरतात. त्याचबरोबर विमा व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या असतील त्या समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी या विम्याच्या मूलतत्वांचा उपयोग होतो. तसेच विमा व्यवसायामध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी, म्हणजे जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी, त्याचा जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्यासाठी आपल्याला या मूलतत्वांचा उपयोग होतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा जो काही सेवक वर्ग आहे त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना जोपासावी म्हणून विम्याची मूलतत्वे ठरवलेली आहेत. म्हणजे या तत्वानुसार प्रत्येकाला काय समजते की आपलं काम काय आहे, आपल्याला अधिकार काय मिळालेला आहे, आपली जबाबदारी काय आहे, ती आपण पार पाडली पाहिजे याची जाणीव या मूलतत्वांमुळे होत असते. त्याच्यामध्ये पहा, विम्याची तत्वे प्रामुख्याने मुख्य 2 प्रकारांमध्ये विभागलेली आहेत. ते म्हणजे पहिला आहे तो प्राथमिक तत्वे, त्यालाच मूलभूत तत्वे असेही म्हटलं जातं, आणि दुसरा आहे प्रकार तो दुय्यम तत्वे. या प्राथमिक तत्वांमध्ये नंतर आणखी 5 तत्वांचा समावेश होतो, म्हणजे उपप्रकार आहेत ते प्राथमिक तत्वांचे. ही प्राथमिक तत्वे म्हणजेच मूलभूत तत्वे आहेत, ही अत्यंत आवश्यक तत्वे आहेत. प्रथमतः त्यांचं पालन होणे आवश्यक आहे. पाहूया आपण प्राथमिक तत्वे. याच्यामध्ये पहिलं तत्व आहे ते म्हणजे विमेयहित तत्व, म्हणजे अत्यंत आवश्यक तत्वे आहेत, प्राथमिक तत्वे. त्याच्यामध्ये पहिलं घेतलेलं आहे त्यांनी ते म्हणजे विमेयहित तत्व. तर त्याचा अर्थ आपण पाहूया. त्यालाच इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट असं म्हटलं जातं. विमेयहित म्हणजे विमेदाराने विमित वस्तूतील आर्थिक विमेदाराचे विमित वस्तूंतील आर्थिक हितसंबंध होय. विमेहित म्हणजे काय तर विमेदाराचे विमित वस्तूमधील आर्थिक हितसंबंध. आता विमा घेतलेल्या वस्तूला नुकसान पोहोचल्याने किंवा तिच्या नाशामुळे विमेदाराचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्या वस्तूमध्ये त्या विमेदाराचे आर्थिक हितसंबंध आहे असे म्हणता येईल. म्हणजे ज्या वस्तूचा आपण विमा घेतलेला आहे त्या वस्तूला काही नुकसान पोहोचलं तर त्यावेळेस त्या विमेदाराचे आर्थिक नुकसान झाले तर त्याचे हितसंबंध त्या वस्तूत आहेत असे गृहीत धरले जाते. म्हणजे काय आहे
विमेहित त्या वस्तूमध्ये त्या विमेदाराचे आहे. तसेच ज्या वस्तू व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले नाहीत किंवा त्याचे विमेय हित सामावलेले नाही अशा वस्तूंचा विमा घेता येत नाही. म्हणजेच काय की ती वस्तू आपल्या मालकीची असली पाहिजे किंवा त्या वस्तूच्या नुकसानीमुळे त्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान झालं पाहिजे आर्थिक, तरच ती वस्तू त्या वस्तूचा त्या विमेदाराला विमा घेता येतो. म्हणजे त्या वस्तूमध्ये काहीतरी त्याचं हित असलं पाहिजे. आपण शेजाऱ्याच्या वस्तूची, शेजाऱ्याच्या मित्राच्या किंवा त्याच्या घराचा, त्याच्या गाडीचा विमा घेऊ शकत नाही, कारण ती वस्तू कोणाची आहे? दुसऱ्याची आहे. प्रत्यक्ष ज्याच्या मालकीची आहे, ज्या वस्तूचं नुकसान झाल्यामुळे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष नुकसान सोसावे लागत असेल तर त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीचं हित आहे असं गृहीत धरले जाते. मित्राच्या गाडीचा विमा घेतला, शेजाऱ्याच्या घराचा विमा घेतला म्हणून आपलं काही नुकसान होणार आहे का? त्या व्यक्तीचं नुकसान होते, बरोबर. म्हणजे त्या व्यक्तीनं विमा घेतला पाहिजे, आपण घेऊन चालणार नाही. म्हणजे त्या वस्तूमध्ये आपलं विमेहित सामावलेलं असलं पाहिजे. तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे की विमित वस्तू आणि विमेदार यांच्यात कायद्याने अशा प्रकारचे संबंध असावेत की तिच्या अस्तित्वामुळे विमेदाराचा फायदा झाला पाहिजे आणि त्या वस्तूचं नुकसान झाल्यास विमेदाराला सुद्धा आर्थिक नुकसान सोसावं लागलं पाहिजे, तरच त्या वस्तूमध्ये विमेहित आहे असे गृहीत धरले जाते. हे सर्वात महत्त्वाचं पहिलं तत्त्व आहे, विमेहित तत्त्व. नेक्स्ट बघा, कोणत्या बाबतीमध्ये विमेहित आहे असे आपल्याला म्हणता येईल? तर बघा की फॉर एक्झाम्पल पती आणि पत्नी या दोन व्यक्तींचा विचार केला तर पती आणि पत्नी या दोघांना एकमेकांच्या आयुष्यामध्ये अमर्यादित विमेहित असते. म्हणजे एखाद्याच्या जाण्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होणार असतं, बरोबर. म्हणजे हे त्यांच्यामध्ये असलेलं विमेहित आहे किंवा परस्पर हित आहे. त्याचबरोबर मालमत्तेचा मालक. आता मालमत्ता म्हणजे घर असेल, दुकान, वाहन इत्यादीमध्ये त्या मालकास काय असतं? विमेहित असतं. कारण या मालमत्तेचं नुकसान झालं तर त्या मालकाचं सुद्धा नुकसान होणार असतं आणि या मालमत्तेपासून फायदा झाला तर त्या मालकाला सुद्धा फायदा होत असतो. त्याचबरोबर आणखी पहा की एखादा मालक आणि नोकर. आता व्यवसाय मालकाला त्याच्या व्यवसायातील तज्ज्ञ व्यवस्थापक असेल, कुशल कामगार असेल यांचा विमा घेता येतो, कारण त्या मालकाचे त्याच्यामध्ये विमेहित सामावलेले असते. जर त्या तज्ज्ञ व्यवस्थापकाने चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केले, त्या कुशल कामगाराने त्याचं ज्ञान वापरून चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्या मालकाचा फायदा होणार असतो. म्हणजे काही या व्यक्तींमध्ये त्या मालकाचं काहीतरी हित सामावलेलं आहे, त्यामुळे मालक नोकराचा विमा घेऊ शकतो. नंबर 2, किंवा नुकसान भरपाईचे तत्त्व. याच्यामध्ये पहा की हानीभरण यालाच काय म्हटले? नुकसान भरपाई म्हटलेलं आहे. अर्थ पहा की विमित मालमत्तेला हानी पोहोचल्यानंतर त्याच्या मालकास विमा चालकांनी देऊ केलेल्या भरपाईस हानीभरण असे म्हणतात. म्हणजे वस्तूला काही नुकसान पोहोचलं तर विमा कंपनीने विमेदाराला जी काही रक्कम द्यावी लागते त्या रकमेला काय म्हटलं जातं? भरपाईस त्या हानीभरण असे म्हटले जाते किंवा नुकसान भरपाई म्हटली जाते. आता अशी नुकसान भरपाई हानीभरण तत्वानुसारच दिली जाते. म्हणजे किती प्रमाणामध्ये भरपाई द्यावयाची आहे हे या तत्वानुसार दिले जाते. आता विमा करार हा नुकसान भरपाईचा करार असल्याने विमा चालक विमेदारास विमित मालमत्तेस प्रत्यक्ष पोहोचलेल्या हानी इतकीच रक्कम भरपाई म्हणून देतात. म्हणजे जर 10,000चं नुकसान झालं असेल तर तेवढीच नुकसान भरपाई दिली जाते. तसेच हे तत्त्व आयुर्विमा, व्यक्तिगत अपघात विमा आणि आजारीपणाचा विमा वगळता अन्य सर्व विमा प्रकारांसाठी लागू होतो. म्हणजे या विमा प्रकारासाठी वेगळ्या पद्धतीने तत्त्व आकारले जाते किंवा लागू पडते. आता हानीभरण याचा अर्थ नुकसानीबाबतची हमी. म्हणजे भविष्यामध्ये किती प्रमाणात नुकसान होईल याची अगोदरच आपण काय केले जाते? त्याच्यामध्ये हमी घेतली जाते. मग त्या पद्धतीने भरपाई दिली जाते.
पुढे आता बघा, हानी भरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. तर कोणकोणत्या पद्धतीने विमा कंपनी भरपाई देऊ शकते? तर पहिली पद्धत आहे ती म्हणजे रोख रकमेत भरपाई. म्हणजे जेवढी हानी झालेली आहे, जेवढं नुकसान पोचलेलं आहे त्या वस्तूला, त्या इमारतीला तेवढीच भरपाई दिली जाते. ती कशा पद्धतीने? तर रोख रकमेच्या स्वरूपामध्ये दिली जाते. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वस्तू दुरुस्ती. आता उदाहरणार्थ बघा, एखादं मोटार असेल किंवा वाहन असेल तर नुकसान पोचल्यामुळे जर त्या वस्तूची दुरुस्ती केली तर ती वस्तू आहे त्या पद्धतीने पूर्वीच्या स्थितीत येत असेल तर विमा कंपनी काय करते? कमी प्रमाणात नुकसान पोचलं असेल तर नुकसान भरपाई ही वस्तू दुरुस्ती करून देत असते. नंबर 3 आहे भरपाईचा, तो म्हणजे वस्तू बदलून देणे अथवा पूर्वस्थितीस आणणे. म्हणजे विशेषतः बघा, अग्निविमा प्रकारामध्ये हानी भरण्याची ही पद्धत वापरली जाते की अग्नीमुळे इमारतीचं नुकसान झालं असेल तर विमा कंपनी काय करते की इमारत पूर्वस्थितीत येईपर्यंतचा बांधकाम खर्च करत असते. तसेच आता घरफोडीचा विमा असेल, या प्रकारामध्ये विमित वस्तूची चोरी झाल्यास त्या जागी तशाच प्रकारची वस्तू विमा कंपनी उपलब्ध करून देते आणि अशा पद्धतीने त्या विमेदाराची भरपाई करून देत असते. म्हणजे ती वस्तू पूर्णपणे बदलून देणे किंवा ती पूर्वस्थितीत येईपर्यंत तिची भरपाई खर्च घालणे, अशा पद्धतीने 3 प्रकारे आपल्याला हानीभरण करून देता येते. रोख रकमेत, वस्तू दुरुस्ती करून आणि वस्तू पूर्णपणे बदलून. अशा पद्धतींचा वापर करून विमा कंपनी काय करत असते? विमेदारास भरपाई देत असते. नंबर 3 आहे परस्पर विश्वासाचे तत्व. ह्यालाच काय म्हणतात? प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ. प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ. तर परस्पर विश्वास किंवा परमोच्च विश्वास म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांनी विमा करारासाठी विमेय वस्तू किंवा विमेय विषयाबाबत करारासाठी आवश्यक अशा सर्व माहितीची कल्पना एकमेकांस देणे. परस्पर विश्वास हा विमा कराराचा काय आहे? तर आत्मा समजला जातो. म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा, अविश्वास राहता कामा नये. म्हणजे विमेदार आणि विमा कंपनीला जी काही माहिती पुरवायची आहे, ज्या कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे, ती सर्व कागदपत्रे योग्य आणि सत्य असली पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बनावटपणा नसावा. जर काही असे विमा कंपनीस आढळलं तर विमा कंपनी काय करते? त्या क्षणी विमा करार रद्द करते आणि होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असणार आहे? विमेदार असणार आहे. म्हणून विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये करार करत असताना परस्पर विश्वास असला पाहिजे. त्यालाच आपण परमोच्च विश्वास असंही म्हटलं जातं. काही वेळेस काही लोक काय करतात? खोटी माहिती पुरवतात आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होत असतं. मग विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. त्याचबरोबर दावा दाखल करू शकते विमा कंपनीची फसवणूक केल्याबद्दल. म्हणून परस्पर विश्वासाची गरज आहे. सहकाराचे तत्व. आता या सहकाराच्या तत्वालाच काय म्हटले जाते? तर प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन असं म्हटलं जातं. आता विमा हा एक उपक्रम आहे. सामाजिक सहकाराचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून विम्याकडे पाहिले जाते. यामध्ये परस्पर सहकार्य हा विमा व्यवसायाचा मूलभूत आधार किंवा गाभा मानला जातो. म्हणजे परस्पर सहकार्य असेल याच्यावरतीच पूर्णपणे विमा हा व्यवसाय चालू असतो. म्हणजे परस्पर विश्वास, परस्पर सहकार्य अत्यावश्यक आहे. आता विम्यात नुकसानीची किंवा हानीची शक्यता असणारे अनेक लोक असतात. व्यापारी असतात, त्यामध्ये उद्योजक असतात, सामान्य लोक असतात. मग यांनी एकत्र येऊन ज्या ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष नुकसान सोसावे लागणार आहे त्यांची भरपाई करण्याची तरतूद केलेली असते. म्हणजे अनेक लोकांकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात एक प्रकारे रक्कम जमा होती, त्यालाच निधी असं म्हटलं जातं. आणि त्या निधीतून विमा कंपनी काय करते की भविष्यामध्ये प्रत्यक्ष ज्या व्यक्तीचं नुकसान होईल त्याला भरपाई करत असते, त्याला आर्थिक मदत देत असते. आता नुकसानीच्या हमीच्या प्रमाणामध्ये आणि धोक्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाकडून विमा हप्ता गोळा केला जात असतो. म्हणजे किती प्रमाणामध्ये धोका आहे आणि विम्याची रक्कम किती आहे याच्यावर विमा हप्ता हा अवलंबून असतो.
मग असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन नुकसान किंवा हानी भरपाईची तरतूद केल्याशिवाय विमा कार्य करू शकत नाही. म्हणजे एकमेकांचं परस्पर सहकार्य विमा कंपनीला असलं पाहिजे. विमा कंपनीने सुद्धा समाजातील लोकांना योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे. तरच आपला विमा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. म्हणजे सहकाराचं तत्त्व अत्यंत आवश्यक आहे. नंबर 5, संभाव्यतेचे तत्त्व. त्यालाच प्रिन्सिपल ऑफ प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जातं. आता हानीची संभाव्यता ही विम्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आणि तत्त्व होय, की हानीची शक्यता नाही त्यास विम्याची आवश्यकता नाही. आता हानीची संभाव्यता किंवा शक्यता ही कशावरती अवलंबून आहे, तर भौतिक गोष्टींवरती अवलंबून आहे. एखाद्या गाडीचं उदाहरण घेतलं, 2 व्हीलरचा विमा घेतला आहे. आता हानी निर्माण होईल का नाही भविष्यात सांगू शकत नाही. ही भौतिक गोष्टीवर अवलंबून आहे. समोरच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे तिसऱ्या वाहनाला दुसऱ्या वाहनाला नुकसान पोहोचलं, म्हणजे ही भौतिक गोष्ट आहे. भविष्यामध्ये काय होईल आपण सांगू शकत नाही. मग अशा घटकांबाबत आपण शक्यता सांगू शकतो का? नाही. आता घटना या मानवी किंवा नैसर्गिक असू शकतात. रस्त्याच्या कडेचं एखादं झाड असेल मोठं, त्याची फांदी तुटल्यामुळे त्या वाहनाला नुकसान पोहोचू शकेल, नैसर्गिक घटक आहे. ही आता जाणून बुजून कोणी मुद्दाम झाड तोडले का किंवा त्याची फांदी तुटली का? नाही. म्हणजे याची शक्यता आपण देऊ शकत नाही. परंतु नुकसान असेल किंवा हानी असेल, ही भौतिक घटकांना होते आणि होणारे नुकसान हे पैशाच्या स्वरूपात मोजावे लागते. तसेच बघा, आग लागणे असेल, जहाजाची टक्कर होऊन नुकसान होणे, दंगल असेल, अपघात, भूकंप, ज्वालामुखी, तसेच अतिवृष्टी यामुळे होणारे नुकसान इत्यादी अनेक बाबी असतात की ज्यात हानीची शक्यता असते. आता दंगल असेल, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, की दुकाने असतील किंवा जी काही वाहने दिसतील त्या ठिकाणी लोक काय करतात, तोडफोड करतात. म्हणजे या ठिकाणी हानी होईल का नाही हे आपण सांगू शकत नाही. काही वेळेस होती, काही वेळेस होत नाही, परंतु हानीची शक्यता आहे. म्हणजे अर्थातच काय, तर प्रत्यक्ष हानी सोसावी लागते अशा विमा घेणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचे प्रमाण कमी असते. जोखीम स्वीकारावी लागणाऱ्यांचे प्रमाण कमी असणे ही विमा व्यवसाय चालू राहण्यासाठी आवश्यक आहे. कारण विमा हा सहकार्याचा भाग असल्याने सहकार्यावर देखील मर्यादा असते, हेही जाणले पाहिजे. म्हणजे हानीची शक्यता आपण सांगू शकत नाही. हानी निर्माण होऊ शकेल किंवा होऊ शकणारही नाही. म्हणजे या तत्त्वानुसार काही वेळेस नुकसान पोहोचते, काही वेळेस पोहोचत नाही. म्हणून आपण भरलेले हप्ते मागायला जाऊ शकत नाही. जर नुकसानच पोहोचलं नाही आणि विमा हप्ते आपण भरलेले आहेत, वाहन विमा असेल, 1 वर्षांचा कालावधी असतो, तर त्या ठिकाणी वाहनाला काही दुखापत झाली नाही, कोणत्याही प्रकारचं नुकसान वर्षभरामध्ये झालं नाही, म्हणून आपण विमा कंपनीला पैसे मागू शकत नाही. या ठिकाणी हानीची शक्यता असेल किंवा नसेल. नाही हानी पोहोचली तर नाही नुकसान होणार, हानी पोहोचली तर नुकसान होऊ शकते. अशा पद्धतीने एकूण 5 तत्वांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. प्राथमिक तत्वे आहेत, त्याच्यामध्ये विमेहित तत्व, दुसरं आहे हानीभरण किंवा नुकसान भरपाईचे तत्व, नंबर 3 परस्पर विश्वासाचे तत्व, नंबर 4 सहकार्याचे तत्व आणि नंबर 5 ते म्हणजे संभाव्यतेचे तत्व. महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यास करा. थँक्यू.